उमेद न्यूज मराठी, आशेचा किरण, सत्याचा आवाज, जिथे प्रत्येक बातमी देते नवी उमेद. गुगल, जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन. आज इंटरनेटवर काहीही सर्च करायचं असेल तर गुगलचाच वापर केला जातो. जगभरात गुगल क्रोमची 3 बिलियनहून अधिक युजर्स आहेत. गुगलची पेरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटचा टोटल रेव्हेन्यू $350 बिलियन पेक्षा जास्त आहे. पण नुकतीच एक बातमी आली ज्यानंतर अल्फाबेटची मार्केट व्हॅल्यू फक्त 15 मिनिटात $100 बिलियन कमी झाली. गुंतवणूकदारांमध्ये हाहाकार माजला. ही बातमी होती गुगल क्रोमला थेट टक्कर देणाऱ्या एका वेब ब्राउझरच्या लॉन्चची. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात क्रांती घडवून आणणाऱ्या ChatGPT बनवणाऱ्या ओपन AI या कंपनीनं 21 ऑक्टोबर 2025ला एक वेब ब्राउझर लॉन्च केलं. नाव आहे ChatGPT Atlas. ChatGPT Atlas या वेब ब्राउझरनं मार्केटमध्ये येताच मोठी खळबळ उडवून टाकली आहे. यामध्ये असे अनेक फीचर्स आहेत जी गुगल क्रोममध्ये नाहीयेत. यामुळे वेब ब्राउझिंगचा अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे. हा ब्राउझर गुगल क्रोमचं मार्केटमधलं वर्चस्व मोडून काढू शकतो, असंही आता बोललं जाते. पण ChatGPT Atlas हा नेमका आहे काय? हा ब्राउझर गुगल क्रोमपेक्षा कसा वेगळा आहे आणि यामुळे आपला वेब ब्राउझिंगचा अनुभव कसा बदलणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. ॲटलास म्हणजे काय? ChatGPT Atlas म्हणजे फक्त एक ब्राउझर नाही, तर ChatGPTला वेब ब्राउझिंगच्या केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला एक AI फर्स्ट ब्राउझर आहे. ओपन AIचे CEO सॅम अल्टमन यांनी याला 2 दशकातली ब्राउझरची पुनर्कल्पना म्हटलंय. हा ब्राउझर 3 मुख्य तत्वांवर आधारित आहे, ज्यामुळे तो पारंपरिक ब्राउझरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. पहिलं, AI इंटिग्रेशन. प्रत्येक टॅब, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक पेजमध्ये AI अंतर्भूत आहे. दुसरं, स्मार्ट मेमरी. हा ब्राउझर फक्त हिस्ट्री साठवत नाही, तर तुम्ही केलेल्या कामांचा संदर्भ लक्षात ठेवतो. आणि तिसरं, एजंट मोड. हा तुमच्या वतीने वेबसाईट्सवरती कृती म्हणजे ॲक्शन्स करू शकतो. भाग 2, क्रोम वर्सेस ॲटलास, फरकाचे मुद्दे. पहिलं, तुमच्यासोबत असलेला AI असिस्टंट, आस्क ChatGPT साइडबार. गुगल क्रोममध्ये AIसाठी तुम्हाला वेगळे एक्सटेन्शन्स किंवा टॅब उघडाव्या लागतात. माहिती वाचण्यासाठी ती कॉपी करावी लागते. ॲटलासला ChatGPTचे एक परमनंट साइडबार जोडलेला आहे. तुम्ही वेबपेज वाचत असताना ही साइडबार त्या पेजवरची माहिती पाहू शकते आणि तिला रिअल टाईममध्ये मदत करू शकते. तुम्ही तिला विचारू शकता की या लेखातील शब्दांचे स्पष्टीकरण दे किंवा ही माहिती ईमेलमध्ये कशी लिहायची. दुसऱ्या टॅबवर जाण्याची गरजच नाही. दुसरं, बुद्धिमान स्मृती, स्मार्ट ब्राउझर मेमरीज. क्रोम फक्त ब्राउझिंग हिस्ट्री साठवतो. जर तुम्हाला एखादी जुनी माहिती आठवायची असेल तर ती हजारो लिंक्समधनं शोधावी लागते. ॲटलासमध्ये ब्राउझर मेमरी नावाचं एक अत्यंत प्रभावी फीचर आहे. ChatGPT तुम्ही पाहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, प्राधान्यक्रम आणि उद्देशांची नोंद ठेवतं. ही मेमरी तुमच्या कामांना सलगता देते. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन ही मेमरी कधीही पाहू शकता, डिलीट करू शकता किंवा बंद करू शकता. तिसरं, AI आधारित कामं, एजंट मोड. हा ॲटलासचा सर्वात महत्त्वाचा आणि क्रांतिकारी फीचर आहे. एजंट मोड. क्रोममध्ये तुम्हाला रेस्टॉरंट बुक करायचे असेल तर तुम्हाला सर्च करा, रेस्टॉरंटच्या वेबसाईटवर जा, दिनांक वेळ निवडा, फॉर्म भरा आणि मग पेमेंट करा. पण एजंट मोड म्हणजे तुम्ही ChatGPTला थेट आदेश देऊ शकता. ॲटलासचा AI एजंट तुमच्या वतीने वेबसाईट्सवर नॅव्हिगेट करतो, फॉर्म भरतो, माहितीची पडताळणी करतो आणि तुमचा पूर्ण टास्क पूर्ण करतो. वेब ब्राउझर आता तुमचा डिजिटल एजंट बनला आहे. भाग 3, वेब ब्राउझिंगच्या भविष्यावर परिणाम. ॲटलासचं लॉन्चिंग हे फक्त एका नवीन ब्राउझरचं आगमन नाहीये. हा थेट गुगलच्या $280 बिलियन जाहिरात महसुलाला मिळालेला धक्का आहे. पहिलं, सर्च इंजिनचं बदलणारं स्वरूप. आत्तापर्यंत गुगलवर आपण लिंक्स शोधत होतो, पण ॲटलास डिरेक्ट निष्कर्ष आणि कृती देतो. लोकांना लिंक्सवर क्लिक करून माहिती वाचण्याची गरजच नाही पडली तर गुगल सर्चचा उपयोग कमी होईल. दुसरं, युजर कंट्रोल आणि प्रायव्हसी. ॲटलासमध्ये युजरला पेज व्हिजिबिलिटी टॉगल दिलेला आहे. म्हणजेच या वेबसाईटचा डेटा ChatGPTला दिसू नये यासाठी तुम्ही ते बटन बंद करू शकता. तुमचा ब्राउझिंग डेटा मॉडेल ट्रेनिंगसाठी वापरला जाणार नाही याची ग्वाही देण्यात आली आहे. हे फीचर युजर्सना डेटावर अधिक नियंत्रण देतं. तिसरं, मार्केटमधली स्पर्धा. ॲटलासनं गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजमध्ये AI फीचर्स अधिक वेगानं आणण्याची स्पर्धा सुरू केली आहे. ही स्पर्धा अंततः सर्वात जास्त फायदा कोणाला देईल? तर इंटरनेट वापरणाऱ्या तुम्हाला.
निष्कर्ष. ChatGPT ॲटलास हे वेब ब्राउझिंगच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पाऊल आहे. इंटरनेटच्या एकाधिकारशाहीला मिळालेलं हे खुलं आव्हान आहे. हा क्रोमचा अंत नाही, पण स्पर्धेची एक नवी AI शक्तिशाली सुरुवात आहे. हा AI शक्तिशाली ब्राउझर तुमच्या दैनंदिन कामांची पद्धत बदलेल का? तुम्ही गुगल क्रोम सोडून ChatGPT ॲटलास वापरणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.